हरिओम. आत्मषटकम या रचनेवर आधारित निरूपण मालिका जी आपली सुरू झालेली आहे त्यातलं दुसरं पुष्प गुंफण्यासाठी सर्व श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत. गेल्या भागामध्ये आपण आद्य शंकराचार्यांच्या कार्याविषयी थोडी माहिती करून घेतली. या भागापासून आपण एक छोटी प्रार्थना सुरुवातीला म्हणणार आहोत. प्रथम आपण ती प्रार्थना म्हणू आणि मग नंतर त्या प्रार्थनेमध्ये जे 3 श्लोक मी निवडलेले आहेत त्यांचे आपण अर्थ थोडक्यात पाहू आणि मग आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. या 3 श्लोकांमधला जो मधला दुसऱ्या 2 नंबरचा श्लोक आहे, श्रुतिस्मृती पुराणानाम आलयम करुणालयम, तो आपण मागच्या भागामध्ये सविस्तर पाहिलेला आहे. त्यामुळे पहिला आणि तिसऱ्याचा अर्थ पाहून मग आपण पुढे जाऊ. तर पहिला श्लोक आहे सदाशिव समारंभाम, म्हणजे सदाशिवापासून प्रारंभ झालेल्या, शंकराचार्य मध्यमाम म्हणजे शंकराचार्य जिच्या मध्यभागी आहेत अशा, अस्मद आचार्यपर्यंताम आणि आमच्या गुरुपर्यंत चालत आलेल्या गुरुपरंपराम वंदे, अशा या गुरुशिष्य परंपरेला मी वंदन करते. या गुरुशिष्य परंपरेची 3 विशेषणं दिलीत. ही गुरुपरंपरा, परंपरा या शब्दाचा अर्थ सांगितला होता मागे, साखळी. ही सुरू कुठून झाली तर शंकरापासून झाली. त्याच्या मध्यभागी कोण आहेत? स्वतः शंकराचार्य आहेत. आणि त्याच्यानंतर शंकराचार्यांच्या नंतर जे आचार्यांच्याकडून हे ज्ञान आम्हाला मिळतं आहे ते आचार्य आहेत. अशी ही साखळी आहे. तर या संपूर्ण साखळीला म्हणजे या सर्व गुरूंना मी नमस्कार करते. आता तिसरा, शंकरम शंकराचार्यम म्हणजे शंकराचा अवतार किंवा शिवस्वरूपच असलेले शंकराचार्य. केशवम बादरायणम म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार समजले जाणारे बादरायण म्हणजे व्यास महर्षी. हे दोघं कसे आहेत? सूत्रभाष्यकृतौ म्हणजे व्यासांनी ब्रह्मसूत्र लिहिली आणि शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रांवरती भाष्य लिहिलं. सूत्रकृत हा बादरायण व्यास आणि भाष्यकृत शंकराचार्य. भाष्य लिहिणारे शंकराचार्य आणि सूत्र लिहिणारे महर्षी व्यास, अशा दोघांना. आणि हे कसे आहेत? भगवंत म्हणजे ऐश्वर्य संपन्न आहेत. ज्ञानाचं, बुद्धीचं ऐश्वर्य ज्यांना प्राप्त आहे अशा त्या दोघांना आम्ही पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. आता इथे ब्रह्मसूत्राविषयी थोडंसं सांगते. आपण हा विषय थोडासा पुढच्या प्रस्तावनेच्या भागामध्ये पण घेणार आहोत, बोलणार आहोत मी त्याविषयी. पण आता इथं सांगते की वेगवेगळे वेदांमधली उपनिषदं, ह्या उपनिषदांमध्ये जीवब्रह्मैक्य मुख्यत्वाने त्यांचा महत्त्वाचा विषय तो आहे. पण ते अशा वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं गेलेलं आहे की त्यामुळे सामान्य अभ्यासकाला असं वाटू शकतं की प्रत्येक उपनिषद काहीतरी वेगळंच सांगत आहे. म्हणजे यांना नक्की जीवब्रह्मैक्याबद्दलच सांगायचं आहे का? यांनी तर इथे असं म्हटलं आहे, ते तर कसं म्हणत आहेत? म्हणजे ईशावास्यामध्ये एका पद्धतीने सांगितलं आहे, कठोपनिषदात आणखीन दुसऱ्या पद्धतीने सांगितलं आहे, तैत्तिरीयात आणखीनच वेगळं सांगितलं आहे. म्हणजे वरवर पाहता त्याच्यामध्ये एकवाक्यता वाटत नाही किंवा विरोधाभास वाटतो. त्याच्यामध्ये काही संगती लागत नाही सामान्य अभ्यासकाला. आणि म्हणजे हे व्यासांच्या काळापासूनचा हा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे खूप वादविवाद किंवा त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले गेले की ही उपनिषदं खूप वेगळंच काहीतरी सांगतायत. आणि तेव्हा ह्याची गरज व्यासांच्या लक्षात आली की नाही, हे जरी वेगळं वाटत असलं तरी ते एका ब्रह्म आणि जीव ह्याच्या ऐक्याबद्दलच बोलतायत, हे सगळ्यांना पटवलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ब्रह्मसूत्राची रचना केली, ज्याच्यामध्ये सगळ्या उपनिषदांमधले विरोधाभास दूर करून त्यांनी संगती लावली. सुसंगत पद्धतीने त्यांनी ते मांडलं आणि ते सूत्र रूपात मांडलं. आणि त्याच्यावरती शंकराचार्यांनी भाष्य लिहिलं. म्हणून त्या दोघांचंही कार्य हे असाधारण आहे. कारण नाहीतर त्यावेळेला
वेद आणि उपनिषदं यांच्यावरती फार मोठं प्रश्नचिन्ह लोकांनी निर्माण केलं होतं की हे वेगळं वेगळंच सांगतायत आणि याच्यात काहीच सुसंगती नाही आहे वगैरे. तर ते सगळे कसे एकच सांगतायत हे खूप ठामपणे आणि खूप लॉजिकली हे एक्सप्लेन करण्याचं काम जे आहे ते व्यासांनी केलेलं आहे. तर प्रार्थनेतला जो पहिला श्लोक होता याच्यामध्ये आपण गुरु परंपरेबद्दल बोललो. तर ज्या गुरुमुळे मला ह्या गूढ आणि अत्यंत गंभीर आणि गर्भितार्थ असलेल्या अशा रचनेचा अभ्यास करता आला, त्या गुरुजनांचा नामोल्लेख आणि आदरपूर्वक स्मरण या ठिकाणी करणं हे मला अत्यंत अत्यावश्यक आणि औचित्यपूर्ण वाटतं आहे. तर पहिल्यांदा पूज्य स्वामी तेजोमयानंदजी ज्यांचं पुस्तक मी या अभ्यासासाठी वापरलं त्या गुरुजींना प्रणाम. नंतर पूज्य स्वामी अद्वैतानंदजी त्यांच्या मी CD ऐकल्या आणि त्याच्यामुळे माझ्या विचारांना स्पष्टता यायला खूप मदत झाली. आणि तिसरे पूज्य डॉक्टर श्री द देशमुख उर्फ डॉक्टर काका यांचंही पुस्तक हे अभ्यासामध्ये सखोलता येण्यासाठी मला अत्यंत मार्गदर्शक ठरलं आहे आणि म्हणून आदरणीय डॉक्टर काकांनाही विनम्र अभिवादन. या गुरूंकडून मिळालेल्या बहुमोल मार्गदर्शनामुळेच मी आपल्यासारख्या श्रोत्यांच्या समोर हा विषय मांडण्याचा निदान प्रयत्न तरी करते. अर्थातच काही न्यून राहीलच तर तो माझा दोष समजावा आणि जे आवडेल जमेल त्या सगळ्याचं श्रेय हे माझ्या या प्रिय गुरुजनांनाच जाईल यात काहीच संशय नाही. तर आज आपण आत्मषटकम किंवा निर्वाणषटकम या आद्य शंकराचार्यांच्या रचनेची सर्वसाधारण माहिती घेऊ, थोडी प्रस्तावना करू आणि मग विषयाला सुरुवात करू. प्रथम आपण ह्याच्या शीर्षकाविषयी बोलू. 2 शीर्षक आहेत, याला 2 नावं आहेत. काही जण आत्मषटकम म्हणून ओळखतात तर काही जण निर्वाणषटकम म्हणून ओळखतात. प्रथम आपण आत्मषटकम या नावाबद्दल बोलूया. षटकम म्हणजे 6 श्लोकांची रचना. तर या 6 श्लोकांमध्ये आत्म्यासंबंधी चांगला अंदाज बांधता येईल अशा पद्धतीने आत्म्याचं वर्णन केलेलं आहे आणि हे वर्णनही शंकराचार्यांसारख्या सिद्धपुरुषांनी केलेलं आहे आणि ते सुद्धा स्वतःच्या आत्मानुभूतीचं. आता हे स्वतःच्या साक्षात अनुभूतीतून आल्यामुळं ते आपल्यासारख्या साधकाला आत्मविचार करायला प्रवृत्त करणारी ही रचना आहे. आत्मविचार म्हणजे काय? तर आत्मा कसा आहे नक्की? जो आत्मा माझा अधिष्ठान आहे तो मी कसा आहे हा विचार. आत्म्याविषयी आपल्याला सगळ्यांनाच खूप कुतूहल असतं, पण ते कुतूहल पूर्ण होणं ही मात्र फार कठीण गोष्ट आहे. कारण आत्मा हे जे काही तत्त्व आहे ते अमूर्त आहे. अमूर्त म्हणजे काय? जे दाखवता येत नाही किंवा इंद्रियांनी ज्याचं आकलन होत नाही असं. त्यामुळे अमूर्त गोष्टीचा जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत आपण एक अंदाजच फक्त त्याचा बांधू शकतो. पण हा अंदाजसुद्धा जेवढा व्यवस्थित आपल्याकडनं बांधला जाईल तेवढं त्या अंदाजाचं रूपांतर हे अनुभवात होणं शक्य आहे. आता आपण निर्वाणषटकम या शीर्षकाबद्दल बोलू. निर्वाण या शब्दाचा अर्थ शाब्दिक अर्थ दिवा विझणं. हा कुठला दिवा? साधारणपणे आपण ज्ञानाचा दिवा, ज्ञानज्योत वगैरे असे शब्द आपल्या कानावर पडलेले असतात, पण इथं मात्र हा दिवा आहे तो जीवनरूपी दिवा आहे. आता दिवा जो तेवतो, प्रकाशतो, तो कशामुळे? तर दिव्यात तेल आणि वात असेपर्यंत. तर आपल्या अंतःकरणातील वासनारूपी तेलामुळे आणि अज्ञानरूपी वातीमुळे आपला जीवनरूपी दिवा हा तेवत असतो. जेव्हा आत्मज्ञान होतं, ज्ञानप्राप्तीनंतर वासनांचा संपूर्ण क्षय होतो आणि मग संसाराचा दिवा विझतो, म्हणजेच निर्वाण होतो. आता आत्मज्ञानाने मोक्ष मिळतो, म्हणून मग निर्वाण या शब्दाचा लाक्षणिक अर्थ काय झाला? म्हणजे इम्प्लाइड मिनिंग ज्याला म्हणतो आपण ते, याचा अर्थ झाला मोक्ष किंवा जीव ब्रह्मैक्याचा ठाम निश्चय किंवा आत्मानुभव. ठीक आहे. तर मग ह्या निर्वाणषटकामध्ये काय सांगितलेलं आहे? तर जीवनमुक्त अशा ज्ञानी व्यक्तीचा आत्मानुभव सांगितलेला आहे. जीवनमुक्त म्हणजे काय? जो जगत असतानाच मुक्त झालेला आहे. आपण हे सुद्धा उपदेश सारामध्ये पाहिलं होतं की मोक्ष ही सुद्धा एक कल्पना आहे. आता हे पुन्हा पुन्हा माझ्या बोलण्यात येणार आहे, पण मला त्याला काही इलाज दिसत नाही आहे की हे आपण उपदेश सारात पाहिलेलं आहे, ते आपण उपदेश सारात पाहिलेलं आहे. कारण खरोखरच उपदेश सार हा आपला पहिला ग्रंथ अभ्यासाचा असल्यामुळे आपण
त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेदांतामधल्या सर्वसाधारणपणे ज्या संकल्पना ज्या येतात त्याच्याविषयी मी सांगायचा एक प्राथमिक तरी माहिती देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. आणि तो ग्रंथ शिकताना आपण जो अभ्यास केला आहे त्याच्याकडे पुन्हा आपल्याला वारंवार जावं लागणार आहे आणि ते संदर्भ मी वारंवार देणार आहे. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की जर खरोखरच गांभीर्याने आपण हा अभ्यास करणार असू तर उपदेश सारातले ते भाग पुन्हा ऐकून ती संकल्पना जिथे स्पष्ट केली असेल त्याचा पुन्हा एकदा अभ्यास करून मग आपण हा भाग पुन्हा ऐकावा, तर तो अभ्यास आपला पक्का होईल. कारण उपदेश साराच्या निमित्ताने जे मी सांगितलं आहे ते तितक्याच सखोलपणे आणि सविस्तरपणे इथे सांगणं म्हणजे आपल्या दोघांच्याही वेळाचा थोडासा अपव्यय होईल असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही ते पुन्हा वाचलत आणि समजा तुम्हाला कळलं नाही तर तुम्ही जरूर शंका विचारा. त्या शंकेचं निरसन करण्याकरता जे पुन्हा सांगायला लागेल, गरज पडली तर वेगळ्या पद्धतीने, तर ते मी जरूर सांगेन. अन्यथा आपण जे पूर्वी बोलून झालं आहे त्याचा फक्त एक छोटासा आढावा घेणार आणि डिटेलमध्ये तो भाग त्यावेळेला जाऊन ऐकायचा आपण, अशी माझी तुम्हाला अत्यंत नम्र विनंती आहे. तर आता हा जो आत्मानुभव आहे तो जीवनमुक्ताचा, सिद्धाचा म्हणजे पोचलेल्या साधकाचा आहे. तर आपल्याला सामान्य साधकाला असं वाटू शकतं की मग आम्हाला काय त्याचा उपयोग होईल का? होणार नाही, कारण हा तर फारच वरच्या लेवलचा आहे. आम्ही तर अगदी आत्ताच वाटचाल करायला सुरुवात केली आहे. तर ह्याचं उत्तर शंकराचार्यांनीच गीतेमधल्या स्थितप्रज्ञ लक्षणांवरचं त्यांचं जे भाष्य आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं उत्तर दिलं आहे. ते म्हणतात, सिद्धस्य लक्षणानी साधकस्य साधनानी भवन्ति. म्हणजे सिद्धाला जे प्राप्त झालेलं आहे ते साधकासाठी ध्येय आहे, ते त्याला गाठायचं आहे, ते त्याचं साध्य आहे. आणि म्हणून हा अनुभव साधकांसाठी प्रयत्नांना दिशा देणारा, अभ्यासाचा मार्ग दाखवणारा आणि प्रेरणा देणारा ठरतो. एरवीसुद्धा आपण महान थोर व्यक्तींच्याकडे आदर्श म्हणून पाहतो ना, त्यांच्यातल्या चांगल्या गुणांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो आणि ती महानता गाठण्याचाही आपल्याला विश्वास वाटतो की त्यांनी गाठलं तर आपल्यालाही जमेल. तर तेच ह्या रचनेचं काम आहे. अर्थात त्यासाठी साधकाची पूर्वतयारी उत्तम असणं हे अपेक्षितच आहे. तो साधन चतुष्टय संपन्न असा असायला हवा. तर साधन चतुष्टय म्हणजे काय याविषयी आपण उपदेश साराच्या बहुतेक 38व्या भागामध्ये बोललेलो आहोत. जेव्हा आपण 29वा श्लोक बघत होतो की अत्यंत आत्मज्ञान हे एखाद्यालाच क्वचित होणारी गोष्ट आहे आणि तो आत्मा कसा असावा, त्याला महात्मा म्हटलं आहे की त्याच्या अंगी अत्यंत दैवी गुण असण्याची गरज आहे. त्या दैवी गुणांचा पहिला उल्लेख करताना आपण तो साधन चतुष्टय संपन्न असायला पाहिजे असा विचार जेव्हा केला होता 38व्या भागामध्ये, तर प्लीज तो पुन्हा एकदा भाग ऐका. इथे मी त्या 4 गोष्टींचा उल्लेख करते. साधन चतुष्टयामध्ये काय काय येतं? आत्मानात्मविवेक म्हणजे आत्मा आणि अनात्मा ह्याच्यातला फरक समजणं, ही गोष्ट. दुसरं इह अमूत्र फलभोग विराग म्हणजे या पृथ्वीतलावरच्या आणि परलोकामध्ये जे काही आपल्याला फळं उपभोगायचे आहेत त्याच्याविषयी पूर्ण विरक्ती. शमाधी षट साधन संपत्ती ह्याच्यामध्ये इंद्रियांचा निग्रह, मनाचा निग्रह, अंतःकरण शुद्ध होण्यासाठी जे काही करावं लागतं त्या सगळ्या 6 गुणांचा इथे उल्लेख आहे. आणि चौथं मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची इच्छा. थोडक्यात आपण असं म्हणू की हा साधक प्रगल्भ हवा, विरक्त हवा, मनावर आणि इंद्रियांवर ताबा असायला हवा आणि शास्त्रात सांगितलेल्या धर्माचं पालन करून त्याचं मन स्थिर झालेलं असायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला मोक्षाची तीव्र इच्छा हवी. मोक्ष म्हणजेच मुक्ती. आणि खरं तर मुक्तीची इच्छा ही माणसाला स्वाभाविकपणेच असते. आणखीन कुठल्या इच्छा माणसाला जन्मजात असतात, स्वाभाविक असतात? तर दुःख नसावं ही पण अशीच एक इच्छा आहे. मी मरू नये, मी कायम असावं, जिवंत राहावं ही एक इच्छा आहे. आणि मी महान व्हावं ह्या इच्छा ह्या आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी स्वाभाविकपणे वास करतात. काही इच्छा अशा असतात की ज्या कुणीतरी काहीतरी सांगितलं, कुठून तरी ऐकलं, कुठेतरी पाहिलं, कुठेतरी वाचलं, मग आपल्या मनात उत्पन्न होतात. पण ह्या ज्या इच्छा आहेत ना ह्या आपल्याला इनबॉर्नच असतात.
कुणाला असं वाटतं का की मी दुःखी राहावं? सगळ्यांना वाटतं की मला आनंदच हवा आयुष्यात. सगळ्यांना वाटतं की मला कुठलंही बंधन नको, मी मुक्त असावं, स्वतंत्र असावं. आणि वास्तविक सच्चित आनंद हे आत्म्याचे तर गुण आहेत. आणि हा नित्य सुखस्वरूप आणि नित्यमुक्त असलेला आत्मा हे तर आपलं अधिष्ठान आहे. म्हणजे तो आत्मा नित्य उपलब्ध आहेच आणि ते सगळे गुण आपल्या अधिष्ठानामध्ये आहेतच. मग आपल्याला अनुभव का तसा येत नाही? आपले अनुभव त्याच्या एक्झॅक्टली उलटे कसे काय असतात? तर ह्याला कारण आहे आपल्या ठिकाणी असणारे 3 दोष. कुठले? पहिला मल, दुसरा विक्षेप आणि तिसरं आवरण. आता आपण एकाविषयी बोलूया. तर मल म्हणजे मनातील अशुद्धता किंवा नकारात्मक वृत्ती. म्हणजे आपण जे षड्रिपू असं बोलतो की नाही, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्विकार, असं थोडक्यात आपल्याला मलाची डेफिनेशन करता येईल. दुसरा आहे विक्षेप म्हणजे मनाची चंचलता. लहान सहान गोष्टींनी मन विचलित होतं आणि ध्येयापासून ढळतं. विक्षेप दोषामुळे मन अस्थिर आणि अशांत होतं आणि त्यामुळे साधनेमध्ये आवश्यक असलेली जी चित्ताची एकाग्रता आहे ती साधणं जमत नाही. 6व्या अध्यायातल्या श्लोकामध्ये अर्जुन हीच तक्रार करतो. चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवत् दृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम. हा श्लोकही आपण उपदेशसारामध्ये बघितलेला आहे. वाऱ्याला पकडून ठेवण्यासारखं मन स्थिर करणं ही गोष्ट अवघड आहे, अशी तक्रार अर्जुनाने केलेली आहे. आता पुढचा दोष जो आहे तो म्हणजे आवरण. आवरण म्हणजे अज्ञान. हे अज्ञान अनादी आहे आणि सूर्यासमोर जसा ढग आल्यानंतर सूर्याचं तेज झाकलं जातं, तसं आत्मरूपी सूर्यासमोर अज्ञानरूपी ढग आला की सच्चित आनंद हे जे आत्म्याचे गुण आहेत ते झाकले जातात आणि मग आपण हे बंधन, दुःख, मृत्यूचं भय वगैरे विरुद्ध अनुभव आपल्याला येतात. तर आता या दोषांवर उपाय काय? या दोषांवर आपण एकेका दोषावर काय उपाय आहे ते बघायचं. पहिला मलदोष कशाने दूर होतो? तर त्याचं उत्तर आहे कर्मयोगाने. नुसत्या कर्मानी नाही, कर्मयोगाने म्हणजे योग्य पद्धतीने कर्म केल्यानंतर त्याचा कर्मयोग होतो. विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये शंकराचार्य म्हणतात, चित्तस्य शुद्धये कर्म न तु वस्तूपलब्धये वस्तुसिद्धीर्विचारेण न किंचित कर्मकोटिभिः. आता आपण ह्या श्लोकाचा अन्वयार्थ पाहू. हा श्लोक आपल्याला या 3ही दोषांवरचे जे उपाय आहेत त्याच्यावरच्या चर्चेमध्ये पुन्हा एकदा त्याचा संदर्भ घ्यावा लागणार आहे. चित्तस्य शुद्धये कर्म म्हणजे आता या कर्मात इथे कर्म म्हणताना नुसतं कर्माचा शब्द वापरला आहे, पण काय अभिप्रेत आहे? ती कर्म कशी असायला हवीत? निस्वार्थी आणि दयाळूपणाची कर्म. ही कशासाठी सहाय्यभूत होतात? चित्तशुद्धीसाठी. न तु वस्तूपलब्धये, पण वस्तू म्हणजे जे कायम असतं त्याला वस्तू म्हणतात, म्हणजे आत्मतत्व. आत्मतत्वाचं ज्ञान होण्यासाठी मात्र ह्या कर्मांचा, तुम्ही कितीही चांगली कामं करा आणि कितीही जन्मभर जरी केली तरीही त्याचा उपयोग आत्मज्ञानासाठी तुम्हाला होणार नाही, असं शंकराचार्य स्पष्ट शब्दात सांगतात. मग कशासाठी उपयोग आहे? म्हणजे आत्मज्ञान कसं होईल? वस्तुसिद्धीही विचारेणं. आपण हे ॲक्च्युली 3ऱ्या दोषाच्या संदर्भात पुन्हा पाहणार आहोत, पण आता श्लोकाचा पूर्ण अर्थ सांगायचा म्हणून मी सांगते. वस्तुसिद्धीही विचारेणं भवती. आत्मतत्वाचं ज्ञान हे विचाराने होतं. विचार म्हणजे कसा? विवेकयुक्त विश्लेषण, लॉजिकल थिंकिंग. आणि आपण जे केलेलं आहे नेती पद्धत म्हणून आपण की मी असा आहे का, मी जर असा असेल तर असं व्हायला पाहिजे, नाही पण मी तसा नाही, कारण काय? काहीतरी XYZ. बरं, मग मी तसा नाही तर मग मी असा आहे का? मी तसाही नाही आहे, कारण काय? दुसरं कारण. असं करत करत एक गोष्ट, मी शरीर नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, असं करत करत जे आपण आतात उतरत जातो त्याला म्हणायचं आत्मविचार. त्यालाच इथे विचार म्हणतात ते. विवेकपूर्ण विश्लेषण. कोट्यवधी कर्मांनी कधीही ही गोष्ट साधणार नाही. कर्मकोटिभिः किंचित अपि न भवति. आता उपदेशसार पाहताना आपण कर्मयोग पाहिलेला आहे. कर्मयोग थोडक्यात कसा सांगता येईल? अगदी एका वाक्यात, कर्ताभाव न ठेवता आणि फलाची आशा न ठेवता
ईश्वरार्पण बुद्धीने केलेलं कर्म म्हणजे कर्मयोग. आणि ह्या कर्मयोगाने चित्तातला मल हा दोष दूर व्हायला मदत होते. आता पुढे विक्षेप. विक्षेप म्हणजे काय? मनाची चंचलता. ती कशाने दूर होईल? उपासनेने किंवा भक्तीने. 6व्या अध्यायामध्ये ह्याच अशाच डिस्कशनमध्ये म्हणजे मनाची चंचलता हे जेव्हा आपण डिस्कशन उपदेश सारामध्ये करत होतो तेव्हा आपण 6व्या अध्यायातला श्रीकृष्णाच्या तक्रारीला भगवंतांनी दिलेलं उत्तर म्हणून जो श्लोक होता तो पाहिला होता. असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य ह्या 2 गुणांनी हे अत्यंत काबूत आणण्यासाठी अत्यंत अवघड असलेलं मन हे काबूत आणलं जाऊ शकतं असा दिलासा भगवंतांनी दिलेला आहे. आणि हे 2 गुण हे उपासनेमध्ये आणि भक्तीमध्ये लागतातच लागतात. अभ्यास म्हणजे काय? सतत केलेले प्रयत्न पुन्हा पुन्हा करणं म्हणजे अभ्यास. आणि वैराग्य म्हणजे विरक्ती, कशातही मन गुंतलेलं नसणं. आता उपदेश साराच्या अभ्यासातील भक्तियोगाचं विवेचन आठवा. गरज वाटल्यास ते पुन्हा एकदा भाग ऐकायलाही हरकत नाही. त्याच्यामध्ये देवाशी एकरूप होण्यासाठी पूजा, जप, ध्यान ह्या गोष्टी सांगितल्या. आणि ह्या काही एकदम जमणाऱ्या गोष्टी आहेत का? त्यांचा पुन्हा पुन्हा अभ्यास म्हणजे सराव करत करत आपण एक एक टप्पा पुढे पुढे जातो. तर हे झालं विक्षेप दोषाबद्दल. आणि आता 3रा दोष आहे जो अज्ञान म्हणजे आवरण. तर आवरण कशाने दूर होणार? ज्ञानाने. आणि ज्ञान कशाने मिळणार? ज्ञानाची साधना केल्यानंतर किंवा ज्ञानमार्गाने. आणि ज्ञानमार्ग म्हणजे काय? इन्क्वायरी, सेल्फ इन्क्वायरी, थिंकिंग, ज्यालाच आपण उपदेश सारामध्ये निजविचार, आत्मविचार असे शब्द वापरलेले आहेत. आणि मग आता परत त्या श्लोकाकडे विवेक चूडामणीमधल्या वस्तुसिद्धी विचारेण म्हणजे आत्मतत्वाचा शोध किंवा अनुभव हा फक्त विवेकपूर्ण विश्लेषणाने म्हणजेच ज्ञानमार्गाने होणार आहे. आणि या मार्गातले महत्त्वाचे टप्पे कुठले आहेत? तर ते म्हणजे श्रवण, मनन आणि निदिध्यासन. यातील निदिध्यासन हा टप्पा आत्मषटकमच्या अभ्यासाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण ह्या 3ही टप्प्यांचा सविस्तर विचार हा पुढच्या भागामध्ये पाहू. आणि या भागाचा समारोप करण्यासाठी मी 2 श्लोक निवडले. एक अज्ञानतिमिरान्धस्य हा श्लोक मी मागच्या भागाच्याही शेवटी म्हणला होता तो, आणि आपला ओम पूर्णमदः पूर्णमिदं ही प्रार्थना. तर असे 2 श्लोकांची प्रार्थना म्हणून आपण या भागाचा समारोप करू. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.